श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 164. दाकोने समर्पण केलेल्या चौरी सतरंजीचा स्वीकार. दाको हे चांभार गोंदा आजचे श्रीगोंदा येथील लोहार. त्याला भिंगार भागात सर्वज्ञांचे दर्शन झाले होते. तो सर्वज्ञांसाठी 5 रंगाची सतरंजी, चौरी, अडकित्ता, दुपटणे, आरती, तवा, एकाच्या मताने आरसा अशा 6 वस्तू घेऊन दर्शनासाठी आला. तेव्हा सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर झाल्यानंतर सराडे येथील एक श्रीमंत महाजन पूजा करीत होता. दाकोने औसाला सांगितले, आई सर्वज्ञांना सांगा की दाको आला आहे. ती गेली. सर्वज्ञांना हळूच म्हटले, जी दाको आला आहे. सर्वज्ञ गप्पच होते. मग महाजनांनी पूजा केली. सर्वज्ञांनी त्यांना जास्त वेळ न देता थोडाच वेळ दिला व लवकर बाहेर आले. पायरीच्या पूर्व बाजूच्या ओट्यावर उभे राहिले. मग दाकोने दंडोते घातले. श्रीचरणा लागला. सतरंजी, चौरी इत्यादी पदार्थ भेट दिली. सर्वज्ञांनी म्हटले, काय हो दाकेया, तुम्हाला त्रास झाला? नाही जी, त्रास कसला? सर्वज्ञांनी म्हटले, हे पाहिले का? दाकेया सुया दाबनाचे पोते हात बाहेर भरले आहे. त्यांनी म्हटले, जी ते मला माहीत आहे. सर्वज्ञांनी महाजनांना जाण्याची परवानगी दिली. मग दाकोला सांगितले, या असे बसा. सर्वज्ञांनी त्यांचे पाय धुवविले. मग सर्वज्ञ त्याच ओसरीत बसले. सर्वज्ञांसाठी ताट केले. सर्वज्ञांनी दाकोला आपल्या पंक्तीत तेथेच ओसरीत समोर बसून वाढविले. सर्वज्ञांनी जेवण केले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला. त्यांचे पंक्तीत जेवण झाले. त्याला पानाचा विडा देवविला. ती सतरंजी सर्वज्ञांच्या तिन्ही पूजा वस्त्राच्या वेळी उपयोगाला येत असे. दुपारी व रात्री त्याच सतरंजीवर सर्वज्ञ झोपत असत. मग ती सतरंजी, चौरी, अडकित्ता, दुपटणे, आरती हे पदार्थ सर्वज्ञांनी बेलापूरहून दायंबाच्या हाती रिद्धपूरला पाठवले. मग ती सतरंजी श्री गोविंद प्रभूंच्या आसनासाठी उपयोगाला जात असे. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.